रोहा तालुक्यात वरसे गावात महिला शोषणाची अत्यंत घृणास्पद घटना घडली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे। येथील एका 14 वर्षीय मुलीवर दुष्कृत्य झाल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीचं वारंवार शोषण करण्यात आलं। अशा संदर्भात मुलीच्या आई वडिलांनी देवेश रवींद्र सावंत वय 25 वर्ष राहणार तळवली आणि ओमकार संजय पिंपळे वय 25 वर्ष राहणार नागोटणे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीवरून या मुलीच्या इंस्टाग्रामवर ओमकार पिंपळे हा घाणेरडे मेसेज करत होता। ते मेसेज देवेश सावंतच्या हाती लागले। त्यानंतर देवेशने ती सर्व चॅटिंग व्हायरल करेन अशी धमकी देत मुलीचा गैरफायदा घेतला। याबाबत कोणालाही सांगितलं तर तुला मारून टाकेन अशी धमकीही त्याने मुलीला दिली होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले। या घटनेनं रोहा परिसरात खळबळ माजली आहे। महत्वाची बाब म्हणजे महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या गावातच महिला आणि मुली असुरक्षित असल्याची भावना यामुळे परिसरात पसरली आहे। दरम्यान रोहा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। फिर्यादी ज्या आहेत, फिर्यादी महिला, त्यांनी काल 11 जून 2025 रोजी रोहा पोलीस ठाणे येथे समक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की त्यांची मुलगी आहे 13 वर्ष 9 महिन्याची। त्या मुलीला तिचा पूर्वाश्रमीचा जो ओळखीचा मित्र आहे त्याच्याबरोबर तिचे प्रेमसंबंध होते आणि त्या मित्राने काही कारणामुळे त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यांनी नातं तोडलेलं होतं। परंतु त्याच मित्राने ही जी मुलगी जी आहे ती दुसऱ्या एका मित्राबरोबर इंस्टाग्रामवरून चॅटिंग करत असताना त्यांचे जे काही चॅटिंग झालं त्याच्यामध्ये चॅटिंगमध्ये काही आक्षेपार्ह असं चॅटिंग होतं। ते चॅटिंग त्याच्या हाती लागलं, पूर्वाश्रमीचा जो तिचा मित्र होता, आणि त्याचा ते चॅटिंग त्याच्या जवळ आहे असं त्यांनी सांगून त्या पीडित मुलीच्या आजोबांना मेसेज केला आणि तिला बोलायला लावलं आणि त्यांनी त्यावरती संपर्क साधून त्या मुलीला भेटायला ये असं सांगून तिला बोलवल्यानंतर तिच्यावरती तिच्याबरोबर शारीरिक संबंध केलेले आहेत। त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे येथे 2 इसमांविरुद्ध, जे पूर्वाश्रमीचा जो मुलगा आहे त्याच्या विरुद्ध आणि जे अश्लील त्यांनी इंस्टाग्रामवर चॅटिंग केले त्या मुलाविरुद्ध, अशा दोघांविरुद्ध रोहा पोलीस ठाणे येथे रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्हीही आरोपींना रोहा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।